चला चला मी करतोय सॉल्व. इकडे लक्ष द्या. एक चौरसाकृती बागेची बाजू 50 मीटर आहे आणि बागेच्या आतल्या बाजूस चौकडे 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी 10 प्रति चौ मीटर या दराने किती खर्च होईल असं विचारलेलं आहे तुम्हाला. बघा एकदम सोपा आहे. बघा असं ही तुमची बाग आहे. ओके, चौरसाकृती बाग आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये असे हा 2.5 याचा काय रस्ता आहे, हा रस्ता. ओके, 2.5 मीटरचा रस्ता आहे. बरोबर. चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात. हा 50 मीटर बाजू आहे, तर ही पण बाजू सारखी असणार. ओके, या 2.5 मीटरचा हा रस्ता, हे रस्ता आहे म्हणजे हा एकूण पण 2.5 मीटर. 2.5 मीटर आणि 2.5 मीटर किती होणार आहे? 5 मीटर. मग हे आतला हा आतला भाग किती होणार आहे तुमचा? 5 मीटरचा. ओके, हा टोटल भाग इकून इकून 5 मीटर गेला तर हा टोटल किती होणार आहे? 45 मीटर हा आतमधला होईल का नाही रे? हा मधला हा हा जो आहे 45 मीटरचा. हा, ह्या पूर्ण बाजू ही 45, ही 45 आणि ही 45 का होतोय? इकून 2.5 सोडलंय, इकून 2.5 सोडलंय. आतमधली ही लाईन किती येणार आहे मग तुमची? 45 मीटरची येईल. ओके, कारण 50 मधून जर 5 मायनस केलं तर माझं 45 मीटर. मग आता मी काय करणार? याचं क्षेत्रफळ मायनस याचं काय करणार? क्षेत्रफळ काढेल या पूर्ण याचं. ओके, आणि याचं क्षेत्रफळ काढणार दोघांचं. मग आता मला माहित आहे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 50चा वर्ग म्हणजे 5×5 = 25 म्हणजे हा काय झाला? 2500 चौ मीटर. ओके, चौ मीटर. ओके, चौरस मीटर. ठीक आहे. मग ह्या आतमधल्याचं मी काय करणार? त्याचं क्षेत्रफळ काढेल. मग 45चा वर्ग करा. 45चा वर्ग किती येतं रे? चला 45चा वर्ग करा बरं. 45चा वर्ग काढता आला पाहिजे. ट्रिक शिकलो आपण. तर 45चा वर्ग जर केला तर आपलं काय येणार आहे? इथं 2225 चौ मीटर. आणि याच्यामधून आपल्याला काय करूया? वजा करूया. ओके, हा इथं उरतील 5, इथे इथे 10, इथे किती उरतील? 8 उरतील. ओके, 8 उरतील तर इथं किती राहणार बाळांनो? इथं इथं काय 5 उरले, त्याच्यानंतर इथं 8 उरले, त्याच्यानंतर इथे 4 राहिले. ओके, इथे 4 राहिले. 400 किती आहे? 85. ओके, 485 हा पूर्ण हे जो आहे तुमचा हा रस्ता आहे, रोड आहे. बरोबर. तर मी काय करणार? या 485 आहे. ओके, 400 किती आहे तुमचा? 485 आहे ना. इथे किती रे? एकूण एक इथं 9 राहिले होते ना रे बाळांनो. सॉरी, इथं 9 राहिले होते ना. इकडे घुसले गेला 9, 9 इथं 7 उरले. ओके, म्हणजे 400 तुमचं काय येणार? 474 हा तुमचा हा पट्टा आहे. हा याचा पट्ट्याचं क्षेत्रफळ. तर हा तुम्हाला 10 रुपये प्रति चौ-मीटरने दिलं तर गुणिले 10 करा. तर काय होणार तुमचं? 4750 तुमचा काय होणार आहे? तुमचा खर्च होणार आहे. 4750 हा तुमचा ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट आन्सर आहे. ओके, तर इथं पण जय चुकलेला आहे. ओके, जय इथं पण चुकलेला आहे. वेदांश तू कसं केला बाळा? प्रॉब्लेम नाहीये, हे क्वेश्चन चुकले. ओके, चला पुढचा क्वेश्चन. हा शेवटचा क्वेश्चन आहे ना. चला, हा क्वेश्चन आहे बघा 54. खालील आकृतीपैकी कोणते आकृती सॉरी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे? ओके, हे जे आकृती दिले आहेत तुम्हाला, यांचं क्षेत्रफळ सर्वात जास्त कोणाचं क्षेत्रफळ आहे ते विचारलेलं आहे. तर आपण याचं क्षेत्रफळ काढलं तर सर 18 इथं. ओके, ओके, बघूया आपण. बघूया आन्सर काय बघूया. ओके, काही काळजी नका करू. ओके, क्षेत्रफळ काढूया. तुम्हाला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणिले रुंदी. 10 × 18 करा तर याचं क्षेत्रफळ येतं 180. ओके, 180. याचं क्षेत्रफळ करा. 14चा वर्ग किती येतं? 196. बरोबर. 14 × 14 केल्यानंतर 196 येते. याचं 196. ओके, त्याच्यानंतर 12 × 16 करा. 12 × 16 केल्यानंतर याचं येते 192. ओके, 192. आणि ह्याचं जर केला तर तुम्ही 17 गुणिले काय करा? 17 गुणिले काय करा? 11 करा. तर याचं येते 187. ओके, 187. तर माझं उत्तर आपलं सर्वात जास्त विचारलंय तर हे ऑप्शन क्रमांक जो 196 आहे सर्वात जास्त, म्हणजे बी आकृती आहे तुमची. बी आकृती 196. उत्तर ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट आन्सर. ओके, सगळ्यांना समजलं याचं पण?